आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। अंबरनाथ नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून थकीत मालमत्ता करावरील शास्ती 50% माफ करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या अभय योजनेस जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे। राज्य शासनाच्या धोरणानुसार अंबरनाथ नगर परिषदेने कर वसुलीला चालना मिळावी आणि नागरिकांवरील आर्थिक बोजा कमी व्हावा या उद्देशाने हा प्रस्ताव सादर केला होता। हा प्रस्ताव IWBP सॉफ्टवेअरनुसार मंजूर झाल्याने नगर परिषदेची थकीत रक्कम कमी होण्यास मदत होणार आहे। या योजनेचा लाभ सदनिका, दुकान, गाळे, औद्योगिक वसाहती तसेच मोठ्या प्रमाणात शास्ती लागलेल्या मालमत्ता धारकांना घेता येणार आहे। त्यामुळे दीर्घकाळापासून थकबाकीदार असलेल्या नागरिकांनाही कर भरण्यास प्रोत्साहन मिळणार आहे। ही अभय योजना 31 मार्च पर्यंत लागू राहणार असून नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा mahaulb.in या अधिकृत ऑनलाईन संकेतस्थळावरून देखील करता येणार आहे। दरम्यान अंबरनाथ नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील यांनी शहरातील सर्व मालमत्ता धारकांना आवाहन करत सांगितले की मिळकतीवरील 50% शास्ती माफ करण्यात आलेली असल्याने नागरिकांनी या अभय योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि नगर परिषदेला सहकार्य करावे। या निर्णयामुळे एकीकडे नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून दुसरीकडे नगर परिषदेच्या महसूल वसुलीलाही मोठी चालना मिळणार आहे। आज दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र प्राप्त झालेलं आहे की अभय योजना अंबरनाथमध्ये लागू झालेली आहे। 50% जी शास्ती आहे ती माफ करण्यात आलेली आहे। आज सगळ्या नागरिकांना अंबरनाथकरांसाठी खुशखबरी मिळालेली आहे। तुमच्या माध्यमातून सांगू इच्छिते की 381 कोटीपर्यंतची शास्ती आपल्या अंबरनाथकरांना वर होती। त्याच्यामधली 50% म्हणजे एक अंदाजे 190 कोटीपर्यंतची शास्ती माफी ही आता होणार आहे। आज सगळ्या नागरिकांना मी अंबरनाथकरांना एक आवाहन करणार आहे की आपण ही एक रकमी जर आपल्यावरची मूळ रक्कम आणि प्लस शास्तीची 50% आहे ती भरलात तर हा आपल्याला फायदा घेता येणार आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर आपण ही रक्कम भरावी ही विनंती आहे। नाही, याच्यासाठी आत्तापर्यंत कुठलीही डेडलाईन अशी नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही ही भरलात तर चांगली गोष्ट आहे। कारण की काय आहे की 19 मे 2025 पर्यंत जी शास्ती आहे ती माफ झालेली आहे। त्याच्यानंतर जी शास्ती आहे म्हणजे 19 मे नंतर 20 मे पासून आत्तापर्यंत शास्ती लागणारच आहे। त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर भरावी ही विनंती आहे। त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांना नागरिकांना हे सांगायचं आहे की आपलं ऑनलाईन पेमेंट सुविधासुद्धा आता चालू झालेली आहे। मध्ये थोडे अडथळे होते पण आता ते अडथळे दूर झालेले आहेत। mahaulb.in ही आपली साईट आहे। त्या साईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पेमेंट जी ते मोड तिथे ऑप्शन आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला मालमत्तेचा नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला तिथे पेमेंट करता येणार आहे। तरी तुम्ही UPI मार्फत त्याचबरोबर नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड हे सगळे ऑनलाईन माध्यम वापरून पेमेंट करू शकता। त्याच्यामुळे हा ऑनलाईन पेमेंटचा लाभ घ्यावा ही विनंती आहे। तशी विंडो आपण खाली म्हणजे चालूच आहे। त्याचबरोबर आपण ऑनलाईनसाठी सुद्धा स्पेशल स्टाफ बसवणार आहोत, जेणेकरून ज्या नागरिकांना ऑनलाईन घरी शक्य नाही आहे तर तिथे आपली माणसं स्टाफ असणारे कर्मचारी आणि त्यांना ऑनलाईन पेमेंटसाठी मदत करणार आहेत। नक्कीच आता 1-2 दिवसांमध्येच आपण आता 50% शास्ती आलेली आहे आणि पुढच्या 2 दिवसांमध्ये 100% शास्ती माफीसाठीचा जो आपला प्रस्ताव असणार आहे तो आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण सुपूर्द करणार आहोत, जेणेकरून जिल्हाधिकाऱ्यांचा शेरा अभिप्राय असेल तो ते देऊन ते पुढे पाठवतील आपला प्रस्ताव। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।